जय काळसिद्ध. माऊलीने अमृतानुभवामध्ये एक आणखी एक ओवी आहे, आणि ती ओवी जी आहे ना ती मायेच्या संदर्भात आहे, माया ब्रह्माच्या संदर्भात आहे बघा. आणि ती ओवी आपण आता पटकन समजून घेऊया. माऊली काय म्हणते? लवणाची मासोळी होय जरी जिव्हाळी तरी जळी ना वेगळी न जीवे जीवी. आपण अर्थ समजून घ्या. लवणाची मासोळी, मासा आहे मासा, आणि मासा कसला आहे? मिठाचा मासा आहे, लक्षात घ्या. आता मासा म्हटल्यानंतर माशाने जर जिवंत राहायचं असेल तर मासा कुठे असायला पाहिजे? पाण्यातच राहायला पाहिजे. म्हणून म्हटले लवणाची मासोळी होय जरी जिव्हाळी, तिला जर जिवंत राहायचं असेल तर ते कुठे असायला पाहिजे? पाण्यामध्ये असायला पाहिजे. तरी जळी ना वेगळी, तिला जळाच्या पाण्याच्या जर बाहेर काढली तर न जीवे जीवी, तर ती जिवंत राहणार नाही. म्हणजे तो मासा त्या पाण्यातच राहायला पाहिजे. खरं की नाही? मग लवणाची मासोळी होय जरी जिव्हाळी तरी जळी ना वेगळी न जीवे जीवी. तसंच आहे, ही माया आहे ना. माया, आपल्याला माया नेहमी निराळी वाटते, पण ही माया निराळी नाहीये. ही परब्रह्माचीच छाया आहे, लक्षात ठेवा. आणि ही परब्रह्माबरोबरच शोभून दिसते. तिचं अस्तित्व परब्रह्माबरोबरच आहे. ती परब्रह्मापेक्षा निराळी राहू शकत नाही. माया ब्रह्म आपण जेव्हा म्हणतो, हा निर्गुण निराकार जो परब्रह्म परमात्मा जो आहे, आणि ही माया कशी आहे? माया सगुण साकार आहे. मग आता ही सगुण साकार माया जी आहे, हिचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? त्या निर्गुण निराकारावर अवलंबून आहे. म्हणजे निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची छाया म्हटलं तरी चालेल, त्याची सावली म्हटली तरी चालेल, अशी ही माया आहे. म्हणजे माया निर्गुण निराकार परब्रह्माशिवाय मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. बरोबर की नाही? आता बघा, आपण जेव्हा आपण झोपलो तेव्हा काय झालं? ब्रह्माकार झालो. आपण झोपलो की नाही म्हणजे ब्रह्माकार झालो, म्हणजे निर्गुण निराकार झालो. जागे झालो म्हणजे पुन्हा मायेमध्ये आलो. जागे झालो ना म्हणजे संपूर्ण माईक जगताना आपण पाहायला लागलो, म्हणजे मायेमध्ये आलो आपण जागे झाल्याबरोबर. कळलं ना? म्हणजे म्हणून म्हटलं काय, आता ही सुषुप्ती अवस्था जी आहे ना, तर सुषुप्ती अवस्था कशी आहे? सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठलाही विषय नाही, लक्षात घ्या. सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठलाही विषय नाही, पण तिथे आनंद आहे. बरोबर आहे ना? मी सुखाने झोपलो होतो असं आपण म्हणतो की नाही? वा, काय छान सुंदर झोप लागली, सुखाने झोपलो होतो. आता मी सुखाने झोपलो होतो हे कोणी पाहिलं? हाच निर्गुण निराकार परमात्मा आहे जो बसलेला आपल्यामध्ये, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं मस्त सुखाने झोपलो होतो. कळलं की नाही? आणि तिथे कुठलाही विषय नाही. विषय नाही म्हणजे ही माया नाही, पण माया नसताना सुद्धा तिथं आनंद आहे. मग तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. कळलं की नाही? म्हणजे आता त्याचप्रमाणे बघा, कधी कधी असंही म्हटलं जातं, आता हे पाण्याचा तळ शोधायला गेला ना, तर आता कुंजर आहे, हत्ती आहे, हत्ती, मिठाचा हत्ती, तो पाण्यात गेला पाण्याचा तळ शोधायला. जाऊ शकेल का? नाही, कारण पाण्यामध्ये शिरल्या त्याचं तो पाण्यामध्ये मिसळून जाईल. कळलं की नाही? म्हणजे त्याचं त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. कळलं ना? आणि तो मिठाचा असल्यामुळे बस होऊन जातो. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे माया समजून घ्यायची आहे, ब्रह्म समजून घ्यायचं आहे, निर्गुण निराकार काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण आपले मस्त निश्चिंत राहायला शिकतो. आपला आपण आनंद अनुभवू शकतो. खरं की नाही? आणि ह्याच्यासाठी मात्र आत्मज्ञानी महापुरुषच सद्गुरू मिळायला पाहिजेत. काळसिद्धेश्वर महाराजांसारखे. मी आज बघतो, ठीक आहे, अहो केवढे आखाडे पडलेत. आता मी गेलो होतो ना तिकडे, अमृत स्नान करायला गेलो होतो, 2 दिवस केलं स्नान. कळलं ना? तिथे भरपूर आखाडे आहेत, पण त्या आखाड्यांमधले मी आता एकाचे हे पाहतो ना, अहो भांडणच जास्त दिसत आहेत. ते का 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 असं का होतंय? शुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे, पण आता आपण पाहिलं ना, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये जे श्रद्धेचं वर्णन केलेलं आहे
ती श्रद्धा म्हणजे स्वभावजा. प्रत्येकाच्या अनंत जन्मामध्ये जो स्वभाव तयार झालेला आहे तशी तशी त्याने श्रद्धा तयार केलेली आहे. आणि त्या तशा श्रद्धेमुळे त्याला वाटतं तो जे काय करतोय ते सगळं बरोबर आहे. लक्षात घ्या. पण ह्याने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही, तो आनंद मिळणार नाही. लक्षात घ्या. तो आनंद प्राप्त करायचा असेल, तो आनंद कुठे आहे? पूर्णत्वामध्ये आनंद आहे. पूर्ण मद हा भाव असायला पाहिजे. मला नाही वाटत या स्वभाव ज्या श्रद्धेने तुम्हाला पूर्णत्वाची अनुभूती येईल असं शास्त्र नाही म्हणत. म्हणजे पूर्णत्वाची जर अनुभूती घ्यायचं असेल तर शास्त्रानुसार मी पूर्ण आहे हे आपल्याला ज्ञान व्हायलाच पाहिजे. म्हणायला पाहिजे पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.